आज आपण एकदम महाराष्ट्रात झणझणीत चिकन रस्सा बनवणार आहे। चिकन रस्सा हा तुम्ही जर खाल्ला तर परत परत म्हणतान की तोच चिकन रस्सा आपल्याला बनवायचा आहे। चिकन न खाणारे सुद्धा हे चिकन खूप आवडीने खातील। खूप छान काळ्या मसाल्यातली भाजी होती। पहिले तर 4 कांदे कट करून घ्यायचे, पण मी 2च घेतलेले आहेत कारण मला जास्त कांदा आवडत नाही। 1 किलो चिकन जर असेल तर 4 कांदे घ्यायचे। माझा अर्धा किलो आहे, मी 2 कांदे घेतलेले। छान असं पूर्ण तेल आहे ना गरम करायचं, पूर्ण म्हणजे कांदा बुडेल एवढं तेल टाकायचं। एखादा आपण पदार्थ कसं तळतो तसं तेल टाकायचं आणि पूर्ण कांदा आहे तो एकदम फ्राय करून घ्यायचा। चिकन आहे ते स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि त्याचे छोटे छोटे असे तुकडे करून घेतलेले आहे। हे तुकडे मी छोटे छोटे यासाठी केलेले आहेत की याच ह्याच्यामध्ये मायरासाठी थोडंसं मी ना फ्राय करणार आहे। तर हे आहे प्रीमिक्स, तर ते मी मिक्स केलं आणि थोडंसं साईडला ठेवून दिलं। तोपर्यंत आपला कांदा किती छान असा एकदम ब्राऊन पर्यंत कुरकुरीत होईपर्यंत छान असा तळून घ्यायचा। पूर्ण तेलात तळून घ्यायचा, असा भाजायचा वगैरे काही नाही, जसं आपण बिर्याणीला तळतो ना तसा। थंड झाल्यानंतर एकदम कुरकुरीत होतो। त्याच तेलामध्ये आपण लसूण आणि खोबरंसुद्धा भाजून घेणार आहोत। तर खोबरं हे लगेच भाजतं, खोबऱ्याला जास्त आहे ते वेळ लागत नाही, लगेच भाजतं। तर जे चिकन आपण मायरासाठी केलं होतं फ्राय करण्यासाठी ते पण त्याच तेलामध्ये तळून घेते, कारण तेल गरम आहे तर त्याच तेलामध्ये तळून घेते। 2-3 पीस टाकले होते मी फक्त। कच्च्या मटणामध्ये आपण जे चिकन आहे त्याच्यामध्ये हळद, मीठ आणि तेल टाकायचं। छान असं मिक्स करून एक अर्धा तास आपण असं ठेवून देणार आहे। त्याच्यामध्ये छान असं मुरल्यानंतर आपण नंतर त्याची भाजी करणार आहोत। तर तुम्ही पाहू शकता मी सगळं छान मिक्स केलं। तेल हे नक्की टाकायचं। आपण जे वाटण म्हणजे कांदा खोबरं जे पण आपण घेतलं होतं त्याचं आहे छान असं वाटण करायचं मिक्सरमध्ये। लसूण वगैरे थोडासा जास्त टाकायचा, लसूण अद्रक। माझ्याकडे अद्रक नाही त्यासाठी मी अद्रक टाकलं नाही। मी अद्रकची पेस्ट टाकणार आहे, ते तुम्ही पुढे पाहत म्हणजे व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल। छान अशी पेस्ट करून घेतली, तुम्ही पाहू शकता। तेल टाकलं कढईमध्ये आपण तेल टाकून हे वाटण आहे ते छान असं आपल्याला परतून घ्यायचे। तर कढईमध्ये तेल आपलं गरम झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता। आता हे वाटण आपल्याला वाटून घ्यायचं खूप छान असं, म्हणजे आपण हे वाटण आहे ते अगोदरच भाजून घेतलेलं होतं, त्यासाठी जास्त फ्राय करायचं नाही। जर कच्चं वाटण जर वाटलं तर आपल्याला थोडासा वेळ जातो, पण हे अगोदर आपण तळून घेतलेलं आहे ऑलरेडी। ह्याचं काम आहे ते ह्याचं झालेलं आहे। छान असं थोडंसं मिक्स करायचं। त्यानंतर आपण जे मसाले आहेत ते मसाले टाकण्या अगोदर आपण जे मॅग्रिनेशन केलेलं चिकन आहे ते ह्याच्यात टाकायचं, छान असं मिक्स करून घ्यायचं। तर तुम्ही पाहू शकता। आणि आपल्याला वरून आहे ते आपल्याला आता सगळे मसाले टाकायचे। तुम्ही जे जे मसाले टाकता, घरगुती असेल, किचन किंग असेल, मटन मसाला हा याच्यात टाकायचा नाही, मटन मसाला वरनं टाकायचा। तुम्हाला शेवट दिसेलच मी मटन मसाला कधी टाकते। तर आता लाल मिरची पावडर टाकते मी, कारण मी एवढी एकच टाकते याच्यामध्ये, म्हणजे घरगुती मसाला पण, धने पावडर पण आणि लाल मिरची पण सगळं मी एकाच ह्याच्यात मिक्स करून ठेवलेलं आहे। ते सगळे माझे मसाले आहेत ते मी मसाला ह्याच्यामध्ये टाकते। छान असं मिक्स करून घेतलं, तुम्ही पाहू शकता। कलर आत्ताच किती छान आलेला आहे। हा जर मसाला तुम्हाला ऑर्डर करायचा असेल तर नक्की मला कमेंट करा, मी तुम्हाला हा मसाला कुठून ऑर्डर केला त्याची लिंक देईन। आणि तुम्ही पाहू शकता किती छान असं आपलं चिकन झालेलं आहे। तेल सुटेपर्यंत छान असं परतायचं। तेल हे लगेच सुटतं कारण ऑलरेडी आपला मसाला आहे तो आपण तेलामध्ये एकदम छान असा भाजून घेतला होता, म्हणजे तळून घेतला होता, भाजून पण नाही तळून घेतला होता। तर आपण वाटण वाटलेलं जे पाणी होतं मिक्सरच्या भांड्यामध्ये ते पाणीसुद्धा ह्याच्यामध्ये छान सगळं टाकून घ्यायचं। आपल्याला पाहिजे तेवढा रस्सा टाकून घ्यायचा, म्हणजे पाणी टाकून घ्यायचं। किती छान कलर आला आहे तुम्ही पाहू शकता। आणि हे सगळे मसाले तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करू शकता। जर कोणाला ऑनलाईन ऑर्डर करायचे असेल तर मला कमेंट करा, मी लिंक देईन। आपलं चिकन हे छान असं शिजत आले। 10 ते 15 मिनटात आपलं चिकन हे शिजतंय, कारण चिकन हे लगेच शिजतं। मटणाला वेळ लागतो पण चिकन हे लगेच शिजतं। 2-4 उकळी आल्यानंतर आपण आपला जो मटण मसाला आहे ते वरून टाकायचा। वरून जर मसाला टाकला तर त्याचा सुगंध खूप छान येतो। आपण जर तेलात टाकला तेव्हा तो परतताना तो जळून जातो, आणि असा जर टाकला तर सुगंध छान येतो आणि वरून तर्री पण येते। चला तर आपण मटण 5 मिनिट अजून शिजवून घेऊ। 5 मिनिट झाले, 5 मिनिटांनी मटण शिजलं तर तुम्ही पाहू शकता। आता लगेचच आपण वाढायला घेऊ, खूप छान तर्री येते। एकच मसाला आहे, एकाच मसाल्यामध्ये सगळे मसाले ॲड केलेले आहेत, त्यासाठी सगळे मसाले टाकायची गरज नाही आहे।
आणि तुम्ही फक्त याच्यामध्ये हा एक मसाला टाका, तुम्हाला बाकीच्या कोणत्याच मसाल्याची गरज नाही आहे. ह्याच्यामध्ये तरी मसाला, लाल तिखट, आपला घरगुती मसाला, किचन किंग मसाला, मटन मसाला, बरेच मसाले ॲड केलेले आहेत. त्यासाठी हा मसाला आहे ते खूप छान आहे. छान असं मी जेवण केलं, म्हणजे प्लेट आहे ती रेडी केली. राईस, भाकरी, चपाती, कांदा, लिंबू. तर आजच्यासाठी एवढं.